आणि आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आज नानांची जी मागणी होती ती योग्य आहे का नार्वेकरांची भूमिका योग्य आहे याच्यावरती सांगतायत माजी सनदी अधिकारी अनंत कळसे. या संदर्भात आपण संविधानाच्या तरतुदी जरी बघितल्या तरी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की राज्य निवडणूक आयोगाचं जे पद आहे आर्टिकल 243 क याच्यामध्ये इलेक्शन्स टू पंचायत ही आपण घटना दुरुस्ती केली 74वी आणि 75वी. त्यामध्ये हे पंचायत इलेक्शन म्युनिसिपल इलेक्शन या संदर्भात तरतुदी केल्या आणि यामध्ये हे राज्य निवडणूक आयोग याचं पद निर्माण केलेलं आहे आणि हे घटनात्मक पद आहे. याला काढून टाकण्यासाठी ज्या तरतुदी आहे त्या अत्यंत कठीण आहे. जसं सुप्रीम कोर्ट जजला काढून टाकण्याच्या तरतुदी आहे किंवा हायकोर्ट जजला काढून टाकण्याच्या तरतुदी आहे, त्या धर्तीवरच त्यांना त्याचं तसं इम्पिचमेंट करता त्याला इम्पिचमेंट म्हणतात. त्याला पार्लमेंटमध्ये प्रस्ताव आणावा लागतो, दोन्ही सभागृहांनी तो पारित करावा लागतो. त्यानंतर त्यांना पारित झाल्यानंतर 2/3 बहुमताने याची तरतूद याच्यामध्ये आहे. बहुमताने तो पारित झाल्यानंतर मग माननीय राष्ट्रपतीकडे पाठवून त्याच्यावर पुढे कारवाई होते. त्यामुळे त्या पदावाला पदमुक्त करणं किंवा काढून टाकणं किंवा बडतर्फ करणं ही मागणी संविधानाला धरून होणार नाही. माननीय अध्यक्ष विधानसभाने अत्यंत योग्य निर्णय दिला आणि संविधानाला धरून संविधानाच्या अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनच्या कन्फर्मिटीमध्ये हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्ताला काढण्याचा विधानसभेला तसा हक्क नाही, कॉन्स्टिट्युशनल राईट नाही आहे. त्याच्या वेगळ्या तरतुदी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या आहेत.